हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय स्टडी ब्लॉग. आज पुन्हा नवीन दिवस, नवीन लक्ष आणि आपल्या स्वप्नांसाठी मेहनत करण्याची वेळ. किती अडचणी आल्या तरी थांबायचं नाही, किती अडचणी आल्या तरी थांबायचं नाही आणि आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतपर्यंत कोणत्याही अडचणींना सामोरे जायचं आहे. सो लेट्स स्टार्ट today's productive study. आता खरं सांगायचं म्हणजे मला पण 2 दिवस मी गावाला गेली असल्यामुळे आता सुट्ट्या आहे आणि सुट्ट्यांमध्ये गावाला गेली तर 2 दिवस मला अभ्यास करायला काही मिळालं नाही. बट आज गावावरून आल्यानंतर खंड पडला, त्यामुळं मूड नाही असं होत होतं. परंतु मी लक्षात घेण्याजोगतं आहे की आपला मूड नसतो आणि मूड नाही असं म्हणून आपण रोज जर केलं तर आपला अभ्यास होणार नाही. म्हणून मूड या शब्दाला आपल्या डिक्शनरीमधून बाहेर काढायचं आणि आपला अभ्यास रेग्युलर करायचा. यश मिळवणारे लोक मूडची वाट पाहत नाही. यश मिळवणारे लोक जे आहे ते मूडची वाट बिलकुल पाहत नाही. ते स्वतःला उठवतात आणि आपलं अभ्यास करतात. मूड नाही आणि मग मी अभ्यास करणार नाही, मग उद्या माझा मूड होईल तेव्हा मी अभ्यास करेल. तर मूड जे आहे ते मूडच्या वर डिपेंड राहायचं नाही. आजचा 1 तास जर अभ्यास केला तर उद्याचं आयुष्य आपलं बदलू शकते, नाही का? आणि आजची मेहनत उद्याची आपली ओळख बनू शकते. म्हणून अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी माझं पण तसंच चाललेलं आहे की चला TET आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी रोज अभ्यास करणं चालू आहे. आता मात्र 2 दिवसाचा खंड पडला होता माझा, परंतु आता मी ते रेग्युलर काढणार आणि ते खंड जो पडला तो पण मी भरून काढणार. म्हणूनच आजपासून एकच नियम, नो एक्सक्यूज, ओन्ली स्टडी. स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि आपला अभ्यास करायचा, आपली मेहनत करायची. कारण आपली मेहनत आपलीच ओळख बनणार आहे. त्यासाठी आपल्याला बिलकुल मेहनत करणे आहे आणि TET पासआउट करणे आहे. तर अशा प्रकारे मी इथे अभ्यास चालू ठेवलेला आहे आणि आज मी जो अभ्यास केलेला आहे तो राज्यशास्त्राचा आहे. यामध्ये बघा ते काही क्वेश्चन दिलेले आहे. भारताच्या सागरी किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी व सागरी मार्गाने होणारा जो चोरटा व्यापार थांबविण्यासाठी एक संघटना निर्माण करण्यात, त्या संघटनेचं नाव काय? तटरक्षक दल. अशा प्रकारचे क्वेश्चन आहे ते मी पूर्ण करून घेतलेले आहे. नंतरचा क्वेश्चन काय म्हणते? देशाच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक, तर ते अर्थव्यवस्था आहे. परराष्ट्र धोरण रोखताना अलिप्तवादी धोरण स्वीकारलं ते काय आहे? त्याचा आन्सर दिलेला आहे 4. कोणत्याही लष्करी गटात सामील न होणे व सर्वांशी सहकार्याने व शांततापूर्वक राहणे. अशा प्रकारे हे MCQ आहे ते मी करून घेतले. यामध्ये माझ्याकडे TETसाठी एक बुक आहे, त्यातले मी MCQ सगळे केलेले आहे आणि आता काही करत पण आहे. जसं हिस्ट्रीचं जे आहे ते पूर्ण झालेलं आहे माझं, बालमानसशास्त्राचं झालेलं आहे. काही MCQ पण मी तुम्हाला देत आहे माझ्या व्हिडिओमध्ये, बघून घ्याल ते. अशा प्रकारे माझा अभ्यास चाललेला आहे. बघा हा असेच नवनवीन टॉपिक बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. बाय.